दिसतोय यावेळेला आपण पाहू शकता. उत्कर्ष काय गोलंदाजी केली होती दिवा चषक मध्ये, जबरदस्त कामगिरी. तो देखील मंगळवारचा दिवस होता, आज देखील मंगळवारचा दिवस आहे. SP11 गावदेवी सोनारपाडा संघ उपविजेता संघ ठरलाय आणि साबे संघाचा उपविजेता बॅटिंग करतोय. उत्कर्ष ठाकूर गोलंदाजी मार्कवर, यंगस्टर आहे. स्पिन आक्रमण नाही, ऍक्शन खूप चांगली. बळीमामांना विनंती करतो आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हा. आपलं देखील स्वागत आहे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व, क्रिकेटची प्रचंड आवड. उत्कर्ष ठाकूर गोलंदाजी मार्कवर, मोठा गाव एंड करून स्ट्रायकला विघ्नेश. पहिला चेंडू वेगवान होता यावेळेला, बॅकफुटर गेले होते, कट करायचा होता चेंडू यावेळेला. डॉट चेंडूची समाप्ती, चांगली सुरुवात उत्कर्ष ठाकूरच्या माध्यमातून. उत्कर्ष ठाकूर P2 मध्ये गोलंदाजीला आलाय. वीरनाथ देखील येतात, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. नक्कीच सोहेल तन्नीची आठवण देखील येते ह्या गोलंदाजाची. जवळ गोलंदाजी पाहतो, चांगला चेंडू होता यावेळेला, फटका देखील चांगला होता, एकच धाव. नाही, चांगली गोलंदाजी बघायला मिळते, खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळते. उत्कर्ष लेफ्ट हँड ओव्हर द कडे मारा करतो, टाकला विकील आपण पाहू शकता. डान्सिंग डाऊनच्या मध्ये खेळत होता यावेळेला समीर पाटील. बघा थोडासा लवकर दाखवा, एक आपण त्या चेंडू कलेक्ट करणं फार गरजेचं. लारा तेच सांगतात की तुला चेंडू मारायचा होता, विकेट मिळाला असता इथे. थोडासा उशीर करतात समीर. एक चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत, संघाला पूर्णपणे लीड करतात. द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी देखील त्यांना मिळाली. उत्कर्ष लेफ्ट हँड ओव्हर द कडे मारा करतोय. स्विच हिटच्या माध्यमातून पाठवून दिला यावेळेला थर्डमॅनच्या डोक्यावरनं. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू चालला यावेळेला आपण तर अडवण्यात यश मिळवलंय. असं वाटलं की चेंडू सीमा पार जाईल. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. धावा मिळतात आपण 2 इथे धावसंख्या दाखल करता आपण पाहू शकता. दुहेरी अंकामध्ये 11 नाही, सेफ आहे, अडवलंय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. यशने काय यश दिलंय मिळून बघा ना, 2 धावांचं यश मिळून दिलंय संघाला. उत्कर्ष गोलंदाजी मार्कवर, उत्कर्ष ठाकूर पुन्हा एकदा स्विच हिट केलं यावेळेला, पुन्हा एकदा ऍक्शन बघायला मिळते आणि यश पुन्हा एकदा पाठलाग करतात. पण आता चेंडू वेगाने थर्डमॅन सीमारेषा पार, चौका. अनिकेत काहीतरी सूचना करतोय बघा उत्कर्षला की चेंडू चांगले आहेत पण वेग मात्र कमी आहे. त्याचा फायदा पुरेपूर घेते विकी यावेळेला स्विच हिटच्या माध्यमातून. 15 धावा धाफलकती लागल्यात. श्रीशास कुशल स्पोर्ट्स सापाड संघ प्रथम बॅटिंग करतोय. उत्कर्ष यावेळेला शपल होऊन आपण त्या स्विचच्या माध्यमातून पाठवायचा होता स्क्वेअर रिजन मधून. चांगली गोलंदाजी बघा, खूप चांगली गोलंदाजी. या षटकात जरी धावा आल्या असतील पण चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. एक यंगस्टर आहे बघा, लगेच सर्व खेळाडू त्याला शाबास घेतात. अनिकेत पाटीलला माहिती आहे की महत्वाचा रोल आहे त्याचा देखील, उत्कर्षचा देखील. 2 षटकाच्या समाप्तीत धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 15 धावा 7.75च्या सरासरी धावा कुठल्या आहेत. संपूर्ण मोठा गाव क्रिकेट संघाची प्रचंड मेहनत आहे. गावदेवी चषक मोठा गाव 20-25चं यश मिळवण्यासाठी खरा स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. ते महेश वेले व्याकी बरोबर काय बातचीत करतायत, आयोजनाबद्दल काहीतरी बातचीत करतायत. सोनू म्हात्रे देखील प्रसिद्ध मस्त व्यावसायिक जोडडोंबोलीचे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. सोनू म्हात्रे या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अनिकेत आलाय दुसऱ्या स्पेल मध्ये. P1 मध्ये फक्त धावा दिल्या तर त्यांनी खूप चांगली गोलंदाजी केली. ती आम्हाला ओमकार माहिती आहे. तब्बल धावा दिल्या तर P1 मध्ये त्याने 8 धावा दिल्या. त्या आता पाहायचं P2 संपलंय. आता दुसऱ्या स्पेल मध्ये आलाय तिसऱ्या षटकामध्ये. वैयक्तिक दुसरं संघात तिसरं षटक. स्ट्रायकला विघ्नेश फुल टॉस होता यावेळेला, फक्त दिशा दिली. फाईन लेगला बीट करून चेंडू वेगाने चाललाय. फाईन लेग सीमारेषा पार, चौकार.
हाईट चेक करायचे, हाईट फॅक्टर. आमचे तिसरं पंच आपण पाहू शकता, अजित पुत्रन सर या लवकर. हाईट फॅक्टरसाठी रिव्ह्यू घेतलाय. ते फेअर डिलिव्हरी का आपण तर नो चेंडू. फेअर डिलिव्हरी. बॅटरने रिव्ह्यू घेतल्यावर रिव्ह्यू गमावलाय. 19 धावा दाखल करतात. दोन्ही संघांचा विचार केला नितीन काळन. एक संघ जर बघितला तर साबे चषकाचा उपविजेता आहे, दुसरा संघ दिवा चषकाचा उपविजेता आहे. अनिकेत राईट आर्म ओव्हर द मार्क होता, टाकला विघ्नेश. ओ हवेमध्ये झेलची शक्यता आहे, कव्हर्स मधनं क्षेत्ररक्षक जातोय आणि अनिकेतला यश मिळते. पहिलं यश मिळाले दुसऱ्या स्पेल मध्ये. बॅटर बाद. तानाजी काटे आणि आकाश मात्रे साहेबांना विनंती करतो व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं. नवीन बॅटर तिसऱ्या क्रमांकावरती आपण पाहू शकता, हर्षल मडवी. हर्षल येतोय. 19 धावा. हर्षल मडवी येतोय. पुन्हा एकदा मडवी येत आहेत. चेक. तानाजी काटे यांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. पिंटू पाटील सुद्धा आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. मामांचे आगमन झाले नांदिवलीचे, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. ओटू बाळू पाटील. नक्कीच नितीन, प्रत्येक पाहुण्यांचा आदरपूर्वक सन्मान केला जातोय. अनिकेत गोलंदाजी मार्कवर. ऑन साइडला वळवला चेंडू, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तिथे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, गुड थ्रो. त्यानंतर आपण तर विनर मॅच झाली. त्यानंतर असेल ती मॅच आपण तर गावदेवी खार्डी विपक्ष जगदंब वाकलन मध्ये मॅच असणार आहे. यानंतर जो संघ जिंकेल तो लगेच वाकलन आपण तर मोरिया एंटरप्राइजेस जीजी स्पोर्ट्स वाकलन बरोबर फाईट बॅक करेल. धावा दिल्या दाखल करते आपण पाहू शकतो. 1 ने पुढे शकते. 20 धावा. अनिकेत विघ्नेश. ओ चिप शॉट खेळल्या, झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक आले यावेळेला. गुड कॅच. यशनी काय झेल घेतला, अप्रतिम झेल. बॅटर बाद. बॅटर या षटकामध्ये बाद केले. काय अनिकेतने गोलंदाजी केली. पहिल्या षटकात त्याला यश मिळालं नव्हतं, पण या षटकात त्याने 2 मडवी बंधूंना बाद केलं. विघ्नेश मडवीला बाद केलं, विकी मडवीला बाद केलं. नवीन बॅटर तर काय बॅटिंग केले ते दिवा चषक मध्ये. सागर आलाय, सागर पाटील जबरदस्त बॅटिंग केली होती सेमीफायनल मध्ये. तोच हा बॅटर. 2 बाद धावसंख्या धावफलक. तर बबन मात्रे यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. नवीन बॅटर तो आपण पाहू शकता, याला सागर येतोय. अनिकेत पाटील गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द मार्क होता, टाकला सागर पाटील. हो चांगला चेंडू होता, यावेळेला खेचायचं होता. मिड विकेट रिजन मधनं चेंडूला काढायचं होतं. ड्रिल करून दाखवतायत, पण वेगाने इम्प्रेस करतोय. काय अनिकेत पाटील गोलंदाजी करतोय बघा. दुसऱ्या स्पेल मध्ये जबरदस्त गोलंदाजी, विकेट टेकिंग गोलंदाजी केली. 2 विकेट मिळालेत, धावा देखील रोखल्या आहेत. 20च धावा आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. ओ फटका चांगला आहे. झेलची शक्यता होती, फटक्याचे जणू काय चटके लागले आणि झेल ड्रॉप होतोय. खूप चांगला रिटर्न झेल होता. 21 धावा दाखल करते आपण पाहू शकतो. 3 षटकाच्या साथ आहेत. या षटकात धावा दिल्या फक्त आणि फक्त अनिकेत पाटीलने.
6 धावा दिल्या, 2 बॅटर बाद केल्यात. अनिकेतची गोलंदाजीवर एकदा टाळ्या झाल्यात पाहिजे, खूप चांगली गोलंदाजी केली. 3 षटकांचा खेळ संपलाय. श्रीशास कुशल स्पोर्ट्स सापाड संघ प्रथम बॅटिंग करतोय. 2 बॅटर बाद 21. यस महेश चेक. तर काही सन्मान मी करणार आहोत नक्कीच. पिंटू पाटील उपस्थित आहेत, आपण पाहतोय. चेक. तर नितीन कांत जरा 1 मिनिट सूचना द्यायची, ती सूचना देतोय. थोडंसं नेट गेलाय त्यामुळे डोंगलवरती आपण तर लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे, त्यामुळे तुमच्यापर्यंत आपण नांदिवलीचे मामा इथे उपस्थित आहेत, त्यांचा सत्कार होईल. मामांना विनंती असेल या. हनुमान मात्रे यांच्या शुभ हस्ते सत्कार होईल मामांचा. मामांना ही क्रिकेटची प्रचंड आवड आहे आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये ते उपस्थित असतात, त्यांचा सन्मान आपण करणार आहोत. त्यानंतर तानाजी शेठ यांचाही सत्कार आम्ही करणार आहोत. विनायकच्या शुभ हस्ते तानाजी शेठ सुद्धा उपस्थित आहे, त्यांचे सत्कार होईल. तर या तानाजी शेठ आपलाही सत्कार होईल. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. त्यागी नितीन प्रत्येक मान्यवरांचा सन्मान केला होता व्यासपीठापर्यंत मोठा गाव चषक मध्ये. गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण पाहू शकता. अजून एक यंगस्टर यश येतोय. यश केणी स्ट्रायकिंगला सागरला आपण पाहू शकता. 21 झाल्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर. आता 12 चेंडूमध्ये किती धावा करतो पाहिजे श्रीशास कुशल स्पोर्ट्स सापाड संघ. यश आलेत. लेफ्ट आर्मर अजून पाहू शकता आपण. ओ चेंजा पेस होता यावेळेला. पाहिलं चेंडू आधी पुल करायचा, त्यानंतर सोडून दिला. सागरला वाटलं की हा चेंडू वाईड आहे, पण आपण तर झहीर सरांचं कौतुक करेल. झहीर खान मॅन फ्रॉम कल्याण, एक चांगले लेदर आपण तर कोच देखील आहेत, चांगले पंच देखील आहेत. निरंजन सावंत देखील आपण पाहू शकता. SP पॅनलचे सर्व पंच आहेत. यश गोलंदाजी मार्कल लेफ्ट हँड ऊर तिकडे मार्कल. ओ उडवला हवेमध्ये, झेलची शक्यता आहे. शॉर्ट कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक चूक झालीये. उत्कर्षकडून चूक झालीये. कॅचेस विन द मॅचेस. यशला यश मिळालं असतं. 22 धावा दाखल करतात. स्ट्रायकिंगला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला. हर्षदला आपण पाहू शकता. यश ठाकूर लेफ्ट हँड ओव्हर द गड मारत होते. स्ट्रायकला हर्षद. ओ स्ट्रॉंग अपील होतं यावेळेला. प्लम LBW आणि काहीतरी मला वाटतं हिट विकेट झालेत का सावंत सर. यस झहीर सरांनी बघा लगेच इशारा देखील गेला होता. प्लम LBW. यश मिळालं, उत्तम यश मिळालं. बघा एकाच चेंडूवर जर विकेट शेअर केलं तर बॅटर LBW देखील आउट होता, ही विकेट देखील आउट होता. जे पाहिजे ते तुम्हाला मिळेल. दोन्ही विकेट्स कशाही जाऊ दे, कशाही प्रकारचा बॅटर बाजू दे, गोलंदाजाला यश मिळणार. यश केणे गोलंदाजी मार्कवर. एंड बदलला आता. सायकलला नवीन बॅटर येतोय रोहित पाटील. 2 पाटील बंधू आता मैदानावर आहेत. एका बाजूला सागर आहे तर दुसऱ्या बाजूला रोहित आहे. डावखोरा बॅटर आलाय. ऑन साईडला क्षेत्ररक्षण शॉर्ट पॉईंट लेग, एक क्षेत्ररक्षण आपण लॉंग लेगच्या दिशेने पाहू शकता. स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षण आपण वाडीश लॉंग ऑनला आपण पाहू शकता. ऑफ साईडला शॉर्ट टर्मॅन पॉईंट, एक क्षेत्ररक्षण पिच पॉईंटला. ओ फटका ऑन साईडला वळवलं यावेळेला. स्क्वेअर लेग रिजन मधनं चेंडू चाललाय. चांगलं क्षेत्ररक्षण, गुड थ्रो. काय फेकी अनिकेत पाटील, काय वेगाने आलेत बघा चेंडूवरती. धावसंख्या 10 फलकरती आपण पाहू शकता. वेळा 23 धावा. यश केणी गोलंदाजी मार्कवर. एंड बदलतात आता.
डाव्या हाताच्या बॅटरसाठी आपण इथं लेफ्ट हँड राऊंड देकडे मारा करतात. आता लेफ्ट हँड ओव्हर देकडे मारा करतात उजव्या हाताच्या बॅटरसाठी. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला ते राहुलला बघा, क्षेत्ररक्षण बदली करायला लागतच नाही, त्याच पोझिशनला आहेत ते. एक जबरदस्त क्रिकेटर आहे राहुल देखील. राहुल केणे. यश गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकला सागर. पूल केला यावेळेला. क्षेत्ररक्षक आहे ते दत्ता संगनायक. विकेट मिळते का बाच्या. गुड थ्रो. काय फेकी, ऑन द स्टंप फेकी. संवाद मधला स काढला, वाद झाला आणि इथे मात्र आपण बघतोय हर्षद सारखा बॅटर धावबाद झाला. नवीन बॅटर तो नेल्सन मडवी नेहमी सलामी यायचा, पण या वर्षीचा विचार केला तर नेल्सन जास्ती करून दुखापतग्रस्त, पण आज दुखापतीवर मात केलं त्यांनी. कारण का साबे चषक मध्ये देखील तो खेळला नव्हता. सागर पाटील इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. यश केणे गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतो मोठा गाव एंड कडून. ओव्हल लेप केलाय, सोडून दिलाय. पंच वाईट ची खूण करतात जाहीर सर. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या दाखवून करते आपण पाहू शकता वेळा 25 धावा. बघा समीर पाटील यंगस्टरांना सांगतात की कशा प्रकारचं क्षेत्ररक्षण करायचं, लक्ष द्या. नाही भाऊ पाटील, जरा मोठा गाव संघाचे आपले जे खेळाडू आहेत त्यांना तुम्ही जरा सूचना करा की आपण सीमारेषेवर तैनात राहा. नक्कीच सर्व स्वयंसेवकांनी सीमारेषेवर तैनात राहा. आयोजन करत्यांनी हो फटका चांगला वळवला यावेळेला. क्षेत्ररक्षक आहे तिथे, फक्त तो बनतो प्रेक्षक. चेंडू गेलाय सीमारेषा बाहेर. षटकार. जोशीचा जिथे कटआउट आहे त्यांच्या बरोबर कटआउटला चेंडू हिट झालाय. नाही आता पारितोषिक जर असतं ना नितीन कांत हे मिळालं असतं, पण पारितोषिक लावलं नाहीये. 31 धावा दाफलकती लागल्यात. नेल्सन पाहिजे आता कशा प्रकारे गोलंदाजी मार्कवर. सर्वात अनुभवी खेळाडू समीर पाटील. काय बॅटिंग केली होती आपण तर दिवा चषक मध्ये. जबरदस्त बॅटिंग, खूप चांगली बॅटिंग केली होती. पाहिजे आता गोलंदाजी कशा प्रकारे केले होते. मी मगाशीच म्हणत होतो की दत्ता समीर या दोन आपण तर सिनियर खेळाडूंना हा संघ बांधला आणि खूप चांगला संघ बांधलाय. यंगस्टरांना साथ आपण तर साथीला घेऊन चांगले आपण खेळ देखील माहिती. श्रवण ठाकूरला कोण विसरणार, अतिशय चांगला बॅटर मिडल ऑर्डर मधील. समीर गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिल्या संघाचा शेवटचा षटक घेऊन येतो स्ट्रायकला नेल्सन. हा चेंडू आपण बघितलं तर यावेळेला शफल स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यमातून खेळायचं. डॉट चेंडूची समाप्ती होते. तर समीर पाटीलला माहिती आहे नेल्सनला ओव्हर पिच शॉर्ट ऑफ लाईन जी चेंडू टाकले तर त्याच्यावर तो प्रहार करेल. ताकद प्रचंड आहे. त्यांना माहिती आहे की पाय पकडले बरोबर बॅटरचे. समीर गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट हँड राऊंड तिकडनं मारा करतोय. हो चांगला चेंडू, अजून एक यॉर्क लाईनचा चेंडू. काय गोलंदाजी करतोय समीर पाटील. त्याला माहिती आहे ना वीक पॉइंट काय नेल्सनचा, तो त्यांनी पकडला होता आणि तिथेच गोलंदाजी केली. 2 अप्रतिम चेंडू टाकल्यात. स्ट्रायकेलला बॅटर आपण पाहू शकता सागर पाटील, ज्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय. धावसंख्या दाफलकती 32 धावा. शेवटच्या षटकातील 4 चेंडू बाकी आहेत. लेफ्ट हँड राऊंड देखील मारा करतोय समीर पाटील. हो चांगला चेंडू, हेलिकॉप्टर उडवायचं होतं यावेळेला. लॉंग अपला चांगलं क्षेत्ररक्षण. सिद्धेश पाटील आहे. गुड थ्रो. यश मिळतंय बॅटर बाद. प्रेक्षकांमध्ये बघा ना कोणीतरी आवाज दिला, दादा लक्ष दे तिकडे. म्हणजे समीर पाटीलचा किती आदर करतात बघा खेळाडू. कोणीतरी लगेच आवाज दिला, दादा लक्ष दे. हे तुमचं खेळाडू सिनियर खेळाडू त्यांना रिस्पेक्ट देणं फार गरजेचं आणि ते देत आहेत. त्याबद्दल सर्व सोनारपाड्याचे वासियांना आणि पाठीराख्यांना आम्ही धन्यवाद देऊ.
33 धावा. कुणाल आलाय, नाही कुणाल देखील एक आक्रमक बॅटर आहे, पण आज आपण बघितलं तर क्रमांकावर आलाय तब्बल 7व्या क्रमांकावर बॅटिंग आलाय. दिवा चषक मध्ये देखील खूप चांगली बॅटिंग केली होती. साबा चषक मध्ये देखील साबा चषक मध्ये खूप चांगला खेळ केला होता. सिद्धेश पाटील थोडासा दुखापतग्रस्त होता, पण चेंडू त्यांच्या डोळ्यावरती आदळला होता. समीर गोलंदाजी मार्कवर, कारण डावखुरे बॅटर त्यामुळे क्षेत्ररक्षण थोडासा बदल केला होता. ऑन साइडला शॉट, फाईन लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेटला एक क्षेत्ररक्षण, एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. लॉंग ऑनला लॉंग ऑफला आहे समीर. तो कुणाल, हो चांगला चेंडू, लोअर फुल टॉस. इथे अजून एक विकेट मिळतं का पाहायचंय. सांघिक यश, बॅटर बाद, गडी बाद झाला. तब्बल 33 या धावसंख्या ती आम्हाला माहिती देते ते म्हणजे ओमकार. दोन सलग सांघिक यश मिळाले. तर सागर आहे स्ट्राईकला, आता नवीन बॅटर येतोय त्याला साथ देण्यासाठी. महेश येतोय, महेश पाटील येतोय. 8व्या क्रमांकावरती 33 धावा दिल्या. चेंडू बाकी फक्त मला ओमकार माहिती देत आहेत. 2 चेंडूचा खेळ बाकी. काय गोलंदाजी केली बघा समीर पाटील या षटकामध्ये. उडवला यावेळेला हेलिकॉप्टर. लँड कुठे होतं पाहायचंय, आणि लँड झालंय सरळ सीमारेषा पार. मच निडेड षटकार. गावदेवी खार्डी संघ देखील इथे दाखल होते, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. यानंतर मॅच विनर मध्ये असेल, त्यानंतर त्यांची मॅच असेल, पण ते वेळेवर उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचं हार्दिक स्वागत. अनिकेत निकुकर या, जर आपण आमचा आवाज तुमच्यापर्यंत जात असेल तर विशाल तुमचं देखील स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. समीर, हो चांगला चेंडू, वेगवान चेंडू होता, वेगेने आपण तर इथं मात्र बीट केले वेगाने. जबरदस्त गोलंदाजी, धावा दिल्या फक्त आणि फक्त. प्रथम बॅटिंग करताना श्रीशास कुशल स्पोर्ट्स सापाड संघ 39 झालेत, गडी बाद झाले तब्बल. विचार केला तर या दरम्यान तुम्ही पाहतायत राज म्हात्रे साहेबांचं आगमन होत असताना आमचे मोठा गावचे या स्पर्धेचे आमचे शिल्पकार, या स्पर्धेचे आधारस्तंभ, त्यांचा आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. खाली त्यांची उपस्थिती तुम्हाला पाहायला मिळाली. आज कदाचित दीपेश साहेब आपण पाहू शकाल. दीपेश म्हात्रे फाउंडेशनचे सर्वेसर्वा, स्थायी समिती सभापती, कल्याण डोंबिवली महानगरपालिका नगरसेवक जयजी म्हात्रे साहेब तिथे उपस्थित राहतील. या स्पर्धेसाठी त्यांचं नेहमीच विशेष सहकार्य असतं. धावा झाल्या. धावफलकात आपण पाहिले तर 5 षटकांचा खेळ संपलाय. श्रीशास कुशल स्पोर्ट्स सापाड संघ तब्बल धावा केल्या त्यांनी. 39 6 गड्यांच्या मोबदल्यात खूप चांगली गोलंदाजी केली. अनिकेतचं कौतुक करेल, यंगस्टरांचं देखील कौतुक करेल. आणि तुम्ही 40 यस नितीन, नक्कीच आनंदाची गोष्ट असं आपण पाहिली तर मोठ्या गावासाठी आपण पाहिलं ठाणे जिल्हा शिवसेना पदी जाहीर सुद्धा करण्यात आले दीपेशजी म्हात्रे साहेबांना. त्यासाठी सुद्धा दीपेश म्हात्रे साहेबांना आपण पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया. तात्या माने सुद्धा असतील. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ठाणे जिल्ह्यातील पदाधिकारी जाहीर करण्यात आलेले आहेत. दीपेशजी म्हात्रे साहेब जिल्हा प्रमुख डोंबिवली कल्याण ग्रामीण, कल्याण मुंब्रा विधानसभा. त्याबद्दल दीपेश म्हात्रे साहेबांना पुढच्या वाटचालीसाठी आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. खूप चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून तुम्ही नेहमीच पाहत असता राजकीय क्षेत्रामध्ये. बॅट्समन लगेच पाडवा. सुमित भोईर मोठा गावचे यांना विनंती असेल या. हरेश भोईर यांचे आगमन झाले. सुनील खारे, महेंद्र म्हात्रे या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. जुने डोंबिवलीचे सोनू म्हात्रे उद्योजक, या सोनू म्हात्रे आपलं स्वागत आहे. बाळा म्हात्रे यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. तर या बाळा म्हात्रे साहेब आपले हार्दिक स्वागत. चला बॅट्समन पाठवा लगेच. सामना जसा सुरू होईल तर जाऊया आपण तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल करतो. या ऐकूया नितीन कर्णेला. धन्यवाद.
संदेश पाटील या व्यासपीठावरती जुनी